आजच्या दिवसाच्या बुलेटिनची सुरुवात एका दुःखद बातमीने होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मनोहर जोशी हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। तर मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। पहाटे 3:02 हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे। ते 86 वर्षाचे होते। तर 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि अतिदक्षता विभागात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र त्यांची आज प्राणज्योत मालवलेली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ठेवण्यात येणार आहे। दुपारी 2 नंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल अशी माहिती मिळते। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि 1995च्या कार्यकाळामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। एक विश्वासू शिवसेनेचं निष्ठावंत नेतृत्व अशी मनोहर जोशी यांची ओळख। मात्र वयाच्या 86व्या वर्षी आज त्यांचं निधन झालेलं आहे। तर माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्यावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। तर मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती। मनोहर जोशी यांना आधीच ब्रेन हॅमरेजचाही त्रास झाला होता। त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती। त्याचवेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता। काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथेच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेतृत्व, एक उत्कृष्ट वक्ता, माजी मुख्यमंत्री अशी ओळख असलेले मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। त्यामुळे शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आहे। एक वरिष्ठ नेते, विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख आहे। 1995च्या कार्यकाळात महायुतीच्या सरकारमध्ये ते शिवसेनेचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। मनोहर जोशी यांची शिवसेना पक्षामध्ये आणि महाराष्ट्रभर सर अशा नावाने ख्याती होती। सर अशा नावाने त्यांना ओळखलं जायचं। मनोहर जोशी यांच्या रूपाने मोठा धक्का। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर 2 दिवसापूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तर 23 फेब्रुवारी म्हणजेच आज पहाटे 3:02 त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे त्यांना 2 दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। आजची सकाळ ही अत्यंत दुःखदायक बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे। खरं तर मनोहर जोशी यांची कारकिर्दी, राजकीय कारकिर्दी अतिशय कौतुकास्पद राहिलेली आहे। तर याआधी 1976 ते 77 या काळात ते मुंबईचे महापौर देखील होते। याशिवाय मुंबई पालिकेत अधिकारी या पदावरही त्यांनी कामकाज केलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी देखील त्यांची कारकिर्दी राहिलेली आहे। मनोहर जोशी यांच्या रूपाने शिवसेनेला आणि महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेकडून 1990 ते 1991 मध्ये विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।